गेल्या 38 दिवसांच्या युद्धात जगानं काय पाहिलं? बलाढ्य महासत्तेला एक छोटा देश सुद्धा थोपवू शकतो. तुमच्यात लढण्याची जिगर असेल, जिद्द असेल, जज्बा असेल तर तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही. अपरिपक्व युद्धनीतीनं कसं हसू होतं. जगानं पाहिलं गर्वाचं घर कायम खाली कसं असतं. आपण बघितलं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प रोज वल्गना करायचे, इराणला बेचिराग करू, उद्ध्वस्त करू, नेस्त नाबूद करू. पण या सगळ्या धमक्यांना इराण अतिशय निडरपणे सामोरा गेला. त्याला तोड नाही. नेतृत्व संपलं, हजारो माणसं मारली गेली, प्रचंड आर्थिक हानी झाली, पण इराण झुकला नाही. प्राण देऊ पण झुकणार नाही ही झुंजार वृत्ती, त्यांचा लढवय्येपणा उद्या इतिहासाच्या पानावर ठळक अक्षरात नोंदवला जाईल हे नक्की. त्यात लिहिलं जाईल की केवळ बॉम्ब आणि लष्करी सामर्थ्याच्या बळावर युद्ध जिंकलं जाऊ शकत नाही. अमेरिका इस्रायल यांचा प्रमुख इरादा काय होता? त्यांचा इरादा होता इराणमध्ये सत्ता उलथवून टाकायची. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झालं आणि पहिल्या काही तासात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यासह अनेक बडे नेते अधिकारी धारातीर्थी पडले. नेतृत्वाचा खात्मा झाला. क्षेपणास्त्र तळं, हवाई संरक्षण, नेव्ही अमेरिकेनं उद्ध्वस्त केली. वाटलं इराणची सत्ता आता पत्त्यासारखी कोसळून पडेल, पण तसं घडलं नाही. जखमी अवस्थेतही इराण उभा राहिला. तिथले लोक खंबीरपणे सरकारसोबत उभे राहिले. अमेरिकेच्या धमक्यानंतर इराणी जनता रस्त्यावर उतरली. लहान मुलांना घेऊन लोक पूल आणि वीज प्रकल्पांवर मानवी साखळी करून उभे राहिले. या देशाच्या रक्षणासाठी आकाशातून मृत्यूचा वर्षाव होईल हे माहीत असताना ते त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले. ही केवळ देशभक्ती नव्हती, ही एक राष्ट्राची सामूहिक इच्छाशक्ती होती. जेव्हा तुमच्याकडे आधुनिक शस्त्र, पैसा, तंत्रज्ञान हे काहीच नसतं, तेव्हा हा जज्बा तुम्हाला युद्ध जिंकून देऊ शकतो. इराणनं ते दाखवून दिलं. इराणला संपवण्याची गर्जना करणारे ट्रम्प शस्त्रसंधीसाठी गेल्या काही दिवसात तर अक्षरशः घायकुतीला आलेले दिसले. शिवीगाडीवर उतरलेले जगानं पाहिलं आणि सिव्हिलायझेशन संपवू अशा अपमानजनक शब्दांचा वापर त्यांनी केला. जग काळजीत पडलं, पण तरी इराण झुकायला तयार नव्हता. शेवटी अमेरिकेला पाकिस्तान सारख्या इवल्याच्या देशाकडे धाव घेऊन 2 आठवड्यांची मुदत मागावी लागली. यातच सगळा सार आला. शेवटी ट्रम्पना युद्धविराम स्वीकारावा लागला. इराणनं आपल्या 10 सूत्री शांतता प्रस्ताव ठेवला आणि तो व्यावहारिक मानला गेला. अनेकांना वाटतंय अमेरिकेचा पराभव आहे. हा त्यांच्या दादागिरीचा पराभव, त्यांच्या अहंकाराचा पराभव. कारण अमेरिका इस्रायल हे जे साध्य करायचं होतं ते करूच शकले नाही. त्यामुळे अनेक जण प्रश्न विचारतायत की मग या युद्धातून 38 दिवसामध्ये एवढे बॉम्ब वर्षाव केल्यानंतर, एवढं नेस्त नाबूद केल्यानंतर अमेरिका आणि इराणच्या हाती नेमकं काय पडलं? त्यामुळे इराणचा हा नैतिक विजय आहे का? इराणनं पराभव टाळला का? धमक्या आणि इस्रायलच्या आक्रमकतेने अमेरिकेच्या प्रतिमेला जो कायमचा तडा गेला तो भरून कसा निघणार आहे? जग पाहत आहे बलाढ्य शक्तींना एक छोटासा देश थोपवू शकतो, तेव्हा त्याच्या मागे जनतेचा जज्बा असावा लागतो. पण यातून एक धडा मिळतोय. युद्धात कोणीही पूर्ण विजयी होत नाही. इराणला आता पुनर्निर्माण करावं लागणार आहे. अमेरिका, इस्रायल यांना आपल्या अयशस्वी धोरणाचे परिणाम भोगावे लागणार आहेत आणि जगाला शांतता हवी आहे. तर हल्ल्यांऐवजी संवादावर जगानं भर द्यायला हवं. संयुक्त राष्ट्र संघ नावाचा अदृश्य जी शक्ती आहे, ती अदृश्य शक्ती जगात पुन्हा अवतरावी. कारण जग संकटात असताना ते कुठे गेलेत हा जगाला पडलेला प्रश्न आहे. आणि याच अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत.